नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका विशेष पाहुण्यांना. आपण त्यांचं स्वागत करूयात. आपल्या स्टुडिओमध्ये आलेत डॉक्टर धनंजय दातार. सर, आपलं खूप खूप स्वागत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आजपर्यंत त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी जे यश मिळवलं त्याच्यामागचं प्रमुख कारण काय आहे. मात्र त्यापूर्वी त्यांची थोडक्यात ओळख मी करून देतो. डॉक्टर धनंजय दातार हे गेली काही दशकं आपलं साम्राज्य मसाल्याच्या व्यवसायामध्ये त्यांनी उभं केलंय. आखाती देशांमध्ये साधारण 29 त्यांची रिटेल आउटलेट्स आहेत. त्याचबरोबर काही स्वतःच्या फॅक्टरीज सुद्धा आहेत आणि ज्याच्या आधारे त्यांनी आजपर्यंत साधारण 3 दशकं त्यांनी आखाती देशांमध्ये अल अदिल हे जे नाव आहे ते घराघरात पोहोचवलंय. फक्त आखातातच नाही तर त्यांनी भारतात सुद्धा या त्यांच्या व्यवसायाचा तितकाच विस्तार केलाय. हे सगळं यश त्यांनी कसं मिळवलं हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला दातार सर, आपण आम्हाला सांगाल की नेमकी या व्यवसायाची संकल्पना कशी तुमच्या मनात आली किंवा हा व्यवसाय करायचं केव्हा ठरलं? मी वयाच्या 18 वर्ष पासपोर्ट काढला आणि 20व्या वर्षी मी दुबईला गेलो. माझे वडील तिथेच होते आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळी संपला त्यावेळी आपण काय करावं पुढे, तर त्यांनी सर्वे केला आणि जे सुरू केलं त्या 2 महिन्यानंतर मी जाऊन त्यांना जॉईन केलं. पण त्या काळी तिकडे साऊथ इंडियन लोक जास्त होते आणि नॉर्थ इंडियन जे लोक होते तिकडे त्यांचे प्रोडक्ट्स मिळायचे नाही. जसं आपले महाराष्ट्रीयन, गुजराती, सिंधी, पंजाबी, गुजराती, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश याचे प्रोडक्ट मिळायचे नाही. आणि ते केरलाईट लोकांना आपल्या फूड वेगवेगळे असल्यामुळे त्यांना समजायचं नाही त्या वस्तूंचं. तर मी सर्वे केला आणि आपण त्या टाईपचं दुकान उघडूयात. आम्ही ते सुरू केलं मी आणि ते दुकान चांगलं चालायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग आता आपण मसाल्यांचा पण सोबत एक गिरणी काढूया. त्याच्या बाजूला मी अजून एक दुकान घेऊन त्याच्यामध्ये एक मसाल्यांची गिरणी आणून तिथे मी मसाले दळायला लागलो आणि त्याच्याशिवाय पिठं पण दळायला लागलो. तर तो ताजेपणाचा फ्रेशनेस मिळतो तो त्यासाठी लोक तिकडे जास्त यायला लागली आणि त्याची मागणी वाढत झाल्यानंतर मग आम्ही एक ब्रँचेस वाढत गेलो. अबुधाबी, शारजा आणि अजमान, फुजेरा, त्याच्यानंतर मग बहरीन, ओमान, सौदी अरेबियामध्ये आम्ही आपले ब्रँचेस काढले. आज अल अदिलनी खूप जगभर म्हणजे आखाती देशांमध्ये चांगलं नाव म्हटलं. खरं, अल अदिल एक मोठा ब्रँड झाला. पण या ब्रँडचा प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास नेमका कसा झाला? इतकी 30 वर्ष साधारण तुम्ही हा प्रवास कसा सांगाल आम्हाला? सर्वजणच मेहनत करतात, मीही केलेली आहे आणि सर्वांनी मोस्टली बिझनेसमॅनना सर्वांना त्रास होतो, तोही मला जरासा आहे. पण प्रत्येकाचं काहीतरी गणित वेगळं असतं. माझ्याकडे काय की मी माझा प्रोडक्ट जिथपर्यंत पूर्ण विकला जात नाही तिथपर्यंत मी जे मागे असतो. आता प्रत्येकाची मागणी वेगवेगळी असते. कुणाला एकदम हाय क्वालिटीचा माल पाहिजे असतो, कुणाला मध्यम क्वालिटीचा माल पाहिजे असतो, तर काही लोकांना रेग्युलर क्वालिटीचा माल पाहिजे. ही होलसेल बिझनेसची गोष्ट आहे, रिटेल बिझनेसची नाही. रिटेलमध्ये आपल्याला प्रत्येक सुपरमार्केटमध्ये आपण घरामध्ये वापरतो एकदम हाय क्वालिटीचा माल वापरतो. तो आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्वालिटीमध्ये हे करत नाही. परंतु जो होलसेल बिझनेस असतो, जे रेस्टॉरंट्स असतात, 5 स्टार हॉटेल्स असतात, त्यांना प्रत्येक ठिकाणाचे क्वालिटीचे मसाले लागत असतात. आता 5 स्टार हॉटेलमध्ये जरा मिडियम क्वालिटीचा माल वापरला जातो आणि जो रेस्टॉरंट असतो तो रेग्युलर क्वालिटीचा माल वापरतो. पण गिरायक एकदा आपल्याकडे आला की तो गिरायक परत जाता कामा नये. आणि भले आपल्याला 1 रुपया पहिल्यांदा आपण कमवू याच्याकडनं, पण हा 1 रुपया जरी वेळ पडला तर 8 कमवूया, पण गिरायक हातातून जाता कामा नये. हळूहळू त्याला एकदा आपल्यावरती कॉन्फिडन्स वाढला की मग तो आपलं त्याच्यावरती आपण जास्त कमवायचं असतं. तर मी आजपर्यंत कधी माझ्या हातामध्ये एकदा जर गिरायक आला तर ते परत कधी जात नाही आणि मी माझ्या सर्व्हिसने त्याला खुश करतो. आणि बिझनेस जो असतो हा रिलेशनशिपमुळे मिळत असतो. तुम्ही स्वस्त विकता म्हणून तुमच्याकडे लोक येतात असं समजू नका. आपल्या क्वालिटी पण चांगली पाहिजे, आपली सर्व्हिस चांगलं पाहिजे, आपलं बोलणं चांगलं पाहिजे, तर तुमचा माल जास्तीत जास्त विकला गेला पाहिजे. आधी मी दुकानामध्ये गेला तर मला आजही माल विकायची जरा जास्त हे आहे. कारण ज्यावेळी मी दुबईला जाण्यापूर्वी तुम्हाला माहीत पण नसेल कदाचित की मी इथे मुंबईमध्ये 1982-83 साली माझ्या वयाच्या 16व्या वर्षी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आईस्क्रीम मिक्स, चायना ग्रास मिक्स, ड्रिंकिंग मिक्स असे जाऊन मी विकायला लागलो.
ते मला विकता येतं, मला फायदा मिळायला लागला. म्हणजे मी शिकायचो पण प्लस हे पण मिळायचं. त्याच्यानंतर मला बघितलं मी फिनाईल मध्ये जास्त प्रॉफिट होतोय. मी एक फिनाईलची कंपनी जॉईन केली आणि प्रत्येक घरोघरी जाऊन फिनाईल विकायला लागलो. पण त्याच्यामध्ये फायदा झाला. पण ते मी विकायला लागलो त्याच्यामुळे ते सेल्समॅनशिप मला आली. आणि त्या वेळे मी ज्यावेळी दुबईला गेलो तर माझं प्रोडक्ट कसं चांगलं विकलं जावं, त्याच्याबद्दल आपण कसं चांगलं बोलावं हे मी शिकलो. तर सेल्समॅनशिप जे असते ते खूप चांगली असते. आणि महत्त्वाचं जे असतं की आपली जी खरेदी असते ती खूप लक्षपूर्वक करावी लागते. ज्यावेळी मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेला असतो त्यावेळी मी एक बिझनेसमॅन असतो, त्यावेळी मी काही नातं काही बघत नाही. आणि मराठी लोक इथे खूपशे लोक असे चुकतात. मी त्याच्यामध्ये त्यांना सांगतो की मनुष्य ज्यावेळी बिझनेसमध्ये बसतो त्यावेळी तो निगरगट्ट असला पाहिजे, त्याचा स्वभाव त्यावेळी क्रूर असला पाहिजे, त्याच्यामध्ये क्रूरता असली पाहिजे की ज्यावेळी आपण खरेदी करणारा माल आहे तो एकदम कमीत कमी कसा घ्यावा. आणि तिथे बिनधास्त खोटं बोलायचं. जर 20 रुपयाला माल मिळतो तर सांगायचं 16 मिळतो करून, आपल्याला बोलायला काय हरकत नाही. तर आपण 20ला जर 20चा माल 20ला मिळतो असं बोललं तर दुसरा पण येऊन बोलतो की मी पण तुला 20ला देतो करून. पण जर दुसरा मनुष्य जर मला बोललं की मला 16ला मिळतोय तर मग तो पण 16ने मॅच करायचा प्रयत्न करतो. जर आपण 16ने घ्यायला लागलो तर पुढच्या वेळी आपण बोलायचं की मला 12ने मिळतोय. म्हणजे असं करून खाली जायचं असतं ना. आपण कमीत कमी भावना म्हणजे आपल्याला प्रॉफिट मार्जिन वाढतं. आणि समोरचा मनुष्याला परवडत नाही, तो मनुष्य सांगतो बा मला परवडत नाही, ह्याच्यामध्ये जमत नाही, हा त्याचा लुकट आहे. आपण आपलं आधी बघायचं की उद्या जर काही आपलं झालं तर आपल्याला तो त्रास सहन करायचा आहे, त्याचा त्रास आपण सहन करायचा नाही आहे. आणि त्यावेळी त्याचं काही नातं बघायचं नाही. आपण ज्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये बसलेलो असतो ते आपलं मंदिर असतं. आपले काम करणारे कामगार ह्या कंपनीचे ॲसेट्स असतात. आणि आपली जी आपली जे नाव आहे ह्या कंपनीचं खूप मोठं ते भांडवल असतं. ते ही प्रत्येक गोष्ट माणसाला त्याच्यामध्ये लक्ष असले पाहिजे. आणि आपल्या कामामध्ये डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. आपण ऑफिसमध्ये येतोय तर वेळेवरती आलं पाहिजे. म्हणजे सकाळी 9चं ऑफिस आहे तर 9ला या, किंवा तुम्ही 10ला जरी आला तर ते 1 तास उशिरा जास्त काम करा, परंतु जी पद्धत आपल्या कंपनीचे नियम आणि रेग्युलेशन त्या पद्धतीनेच काम झालं पाहिजे. त्याच्यामध्ये बिलकुल होता कामा नये. अशा गोष्टी मी खूपशा गोष्टीचं लहानपूर्वक लक्ष घेऊन चालतो, म्हणून चांगला तिकडे दम केलेला आहे. जसं आता तुम्ही म्हणालात की मराठी माणसाने जेव्हा तो आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो, व्यवसाय करत असतो, त्यावेळेला त्यांनी थोडं क्रूर असलं पाहिजे, निगरगट्ट असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की अनेक लोक म्हणतात की नशीब होतं म्हणून तो व्यवसायात यशस्वी झाला, किंवा नशीब होतं म्हणून त्याला जास्त पैसे मिळाले. खरंच असं नशीब असावं लागतं का व्यवसाय मोठा करण्यासाठी, त्यात यश मिळवण्यासाठी, की मेहनत हाच एक त्याच्यावरचा मार्ग आहे? हो भूषण, खूप छान प्रश्न आहे. की प्रत्येक वाटतं की नाही हा खूप लकी मनुष्य म्हणून दुबईला गेला, हे केलं. दुसरा मनुष्य लकी आहे, तो बिल्डर झाला. तो दुसरा मनुष्य खूप लकी आहे, तो बाकी ट्रेडिंगमध्ये गेला. अरे आपलं नशीब असं आहे म्हणून आपण इथे अजून इथेच आहोत करून, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. तुम्हाला मी एक छान उदाहरण देतो की मी अभ्यासामध्ये खूप कच्चा होतो. मी गणितामध्ये नापासच व्हायचो नेहमी. तर असा अर्थ नाही की मला काही बुद्धी नाही आहे. प्रत्येक माणसामध्ये एक बुद्धी असते, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आयडियाज असतात, पण त्याचा तो उपयोग कसा करून घेतो हे त्याच्यावरती अवलंबून असतं. अच्छा, लकी होता म्हणून त्याला नोकरी मिळाली. आता तुम्ही सांगितलं भारतामध्ये लोक राहतात, परंतु परदेशामध्ये मागणी आहे म्हणून जायलाच तयार नाही. नाही, तिकडे गेल्यावरती आपलं परदेशामध्ये गेलं की आपलं कसं होणार, मी अमेरिकेला गेलं तर माझं तिकडे भागेल का, तिकडे मला कोणी ओळखणार नाही, मी काय खाणार, आपले नातेवाईक नसणार, असं कोण होतं. मी वयाच्या 20व्या वर्षी दुबईमध्ये गेलो आणि फुल कॉन्फिडन्सने गेलो आणि चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगने गेलो की मी पुढे जाणार, त्या देशामध्ये जाणार, तिथे चांगल्या प्रकारचं काम करेल आणि मी पुढे येईल. आणि आपल्या नवीन तरुणांमध्ये मी आतापर्यंत हेच बघितलं की मला एवढं काम दिलं, मी एवढंच करणार, मी कशाला जास्त काम करत बसू, मला काय मिळणार आहे, असं करून हे असतं. म्हणजे कामाच्या बद्दल श्रद्धा कमी असते. हे एकदम चुकीचं आहे की माणसाला कामामध्ये श्रद्धा असते. मला ज्यांनी जर हे काम सांगितलं मी ह्याच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे, आणि माणसाला काहीतरी ग्रोथ असली पाहिजे. एका ठिकाणी आहे तर त्याला आज 10,000 पगार मिळणार आहे, आपण काम करतो आपल्याला 10,000 पगार मिळणार आहे. आपण एवढं काम केलं तर आपल्याला 50,000, ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त काय मिळणार आहे. पण आपण ह्याच्यापेक्षा जास्त केलं
बरोबर, आपला जास्त अनुभव मिळेल, त्याचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. आणि इथे थोडंसं तरुणांची चुका होते असं मला वाटत नाही. परदेशामध्ये जा बरोबर आणि तिथे ऑपॉर्च्युनिटीचा फायदा उचला. नुसतं भारतामध्ये राहून किंवा मुंबईमध्ये राहूनच फक्त नाही आहे, जग खूप मोठं आहे आणि आपल्याला काही होतं नाही. आणि नशीब माझे त्याचे वडील नशीबवान आहे म्हणून तो एवढा त्याला बॅकिंग आहे, आणि माझी बायको नशीबवान होती म्हणून मी श्रीमंत झालो, किंवा माझा नवरा खूप नशीबवान आहे म्हणून त्याचा अशी एक आपण एकमेकांमध्ये असं कम्पॅरिझन करतो, ते चुकीचं आहे. खरं आहे. एकमेकांच्या नशिबाने नाही तर एकमेकांनी मिळून केलेल्या मेहनतीमुळे होत असतं. आणि हे तो डोक्यात नका की माझ्यासाठी लकी आहे आणि कोणी कोणासाठी लकी नसतं. जिथपर्यंत काम करणार नाही, प्रयत्न करणार नाही, तर पुढे जाणारच नाही. खरं. तुमच्याकडनं अशाच काही आणखीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. या तुमच्या सगळ्या व्यवसायाच्या मागे नेमकी त्रिसूत्री काय आहे, तुम्ही या व्यवसाय वाढवण्यासाठी आणि तुमचे जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकी कोणती त्रिसूत्री वापरली हे तुमच्याकडनं जाणून घेऊयात. मग यशाचा मंत्र जाणून घेतोय डॉक्टर धनंजय दातार यांच्याकडून. जसं आता आपण सांगितलं की मराठी मुलांनी, भारतीय मुलांनी त्यांच्या कक्षा रुंदावायला हव्यात, परदेशात संधी आहेत तिकडे जाऊन त्या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. एखादा यशस्वी उद्योजक जो असतो तो यशस्वी कसा हे आपण कसं ठरवू शकतो? म्हणजे त्याचा व्यवसायात मिळणारा नफा, त्याचं असलेलं नाव कशावर नेमकं ठरवायचं? बघा, प्रत्येकाला असं वाटतं की कोणी पण समोरचा मनुष्य किती श्रीमंत आहे किंवा तो किती मोठा आहे हे आपण एक अंदाज लावतो. म्हणजे आपण त्याला फक्त एकच प्रश्न विचारतो, तुझा टर्नओव्हर किती आहे? तो बोल माझा 500 कोटी आहे. कोणी सांगतो माझा 5000 कोटी आहे, कोणी सांगतो माझा 10,000 कोटी आहे. आपण त्याच्यावर लावतो की अरे हा खूप म्हणजे एवढा मोठा आहे. मग आपण त्याच्यावरती तुमच्याकडे किती लोक कामगार काम करतात, 500 काम करतात, 1000 काम करतात, त्याच्यावरनं आपण अंदाज लावतो की हा एवढा आहे. परंतु नुसतं टर्नओव्हरच्या मागे जे असतं त्याच्यावरती टर्नओव्हर आपण कितीही सांगू शकतो. बरोबर आहे की नाही? आता आपला कुणी जर पगार विचारला कोणाला तर आपण पगार सांगतो माझा 1 लाख पगार आहे, कुणी सांगतो माझा 2 लाख पगार आहे. म्हणजे आपण त्याची व्हॅल्युएशन असं करतो की ह्या माणसाची किती टॉप लेवलचा आहे. परंतु तसं नसतं की जो मनुष्य धंदा करत असतो त्याचा टर्नओव्हर नाही, त्याचा प्रॉफिट किती असतं त्याला महत्त्व असतं. कारण टर्नओव्हर तर 1000 कोटी असतो पण त्याला प्रॉफिट कमी असतं तर त्याला काय हरकत आहे. कुणाचा 100 कोटी असतो म्हणजे त्याच्यापेक्षा 10% असतो पण त्याचा प्रॉफिट त्याच्यापेक्षा जास्त. तर मी त्या माणसाला मोठं समजतो की ज्याचं प्रॉफिट जास्त असतं. तो तुम्हाला कुणाला पण विचारायचं असेल तुझा टर्नओव्हर किती हे चुकीचं आहे. तुम्हाला विचारलं पाहिजे तुझा प्रॉफिट किती आहे, कारण प्रॉफिटला महत्त्व असतं. टर्नओव्हर तर त्याच्या फिगरवरती तो कितीही सांगू शकतो, पण कोणी जर कोणाला विचारलं की तुझा प्रॉफिट किती हा कधी कोणी उत्तर देणार नाही. बरोबर. कोणाला सांगितलं की तुझा पगार तुला 1 लाख रुपये मिळतो पण तुझे उरतात की तुझ्या खिशामध्ये पैसे कापून ठापून, म्हणजे तुझा PF कट झाला, हे कट झालं, तुझ्यामध्ये 70,000 पडतात. म्हणजे तुझा 70,000 1 लाखामध्ये 70,000 जो तुला पगार मिळतो तुझा नेट प्रॉफिट आहे. हे तिथे लक्ष असलं पाहिजे आणि माणसाचं प्रॉफिटकडेच असलं पाहिजे. म्हणून बाईंग कॉस्ट कमीत कमी असले पाहिजे आणि सेलिंग कॉस्ट जास्तीत जास्त असतं. ह्याच्यामध्ये जो गॅप असतो त्यालाच प्रॉफिट म्हणतात. अच्छा, 100ची माल आपण 200 ला विकला त्याचा अर्थ म्हणजे 100% ही आपली मार्जिन झाली. पण ग्रॉस प्रॉफिट जे असतं त्याला महत्त्व असतं, जे आपण फक्त एका चार्टर्ड अकाउंटंटकडनं शिकू शकतो. आणि कोणताही बिझनेसमन एकमेकांना फक्त सल्ला मार्गदर्शनाला मोठमोठी भाषणं देतात, आपण फक्त ऐकतो. फक्त बाबा भाषणं देणं म्हणजे आणि आपण ऐकणं, आपण तसंच करणं आणि तसंच वागणं हे काही तसं नसतं. ही भाषणं असतात पण आपण कसं वागायचं हे आपल्या हातात असतं. आपण ठरवायचं असतं की आपण पुढे कसं जायचं ते. खरं आहे. अल अदिल हा जो तुमचा एक ब्रँड आहे या सगळ्या स्टोअर्समध्ये उपलब्ध असतात, कसं हे सगळं मॅनेज होतं? काय तुमची नेमकी ही प्रक्रिया असते? त्याच्यासाठी एक सिस्टम्स असते की प्रोडक्ट भारताच्या कोपऱ्यातनं मागवलं जातं, छोट्या छोट्या गावातून मागवलं जातं आणि ते थेट दुबईपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याची पूर्ण इन्व्हेंटरी सिस्टम्स असते आमच्याकडे.
पण सुरुवातीला तर मी जे सुरू केलं छोटंसं दुकान होतं त्यावेळी तर माझ्याकडे काहीच नव्हतं. तर मी लोकांच्या जे दुबईला यायचे त्यांच्या हातातून वस्तू मागवायचो आणि लोकांना ती वस्तू पुरवायचो. कोणी सांगत अरे माझ्या गावामध्ये ना ते खूप असं चांगलं लोणचं मिळतं, मला ते मागवून द्या. मी त्याची ती आवड पूर्ण करायचो. त्याच्यामुळे ते जो माझा त्यांचं जे रिलेशनशिप वाढलं होतं ते माझं वाढलं आणि एक अलगदी हा ब्रँड निर्माण झाला की इथे सांगितलं आपल्या भारतातली वस्तू आपल्या तिकडची वस्तू पण इथे मिळते. हा एक माउथ पब्लिसिटीने तो माझा एक ब्रँड डेव्हलप झाला आणि त्याचा फायदा आज मला मिळतोय. खरंय. खरं तर तुम्हाला इतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे सगळे पुरस्कार मिळालेत म्हणजे त्याची मी जर का आता यादी वाचत राहिलो तर आपल्याला हा अर्धा तास पण कमी पडेल एवढे पुरस्कार आहेत. त्याचबरोबर तुमची एक खास ओळख आहे म्हणजे तुम्ही तुमच्या 25 वर्ष जेव्हा पूर्ण झाली अल दिल या ब्रँडला तेव्हा एक सेलिब्रेशन केलं होतं. तर ते सुद्धा आम्हा सगळ्यांच्या लक्षात आहे महाराष्ट्रीय लोकांच्या. आपण त्याबद्दल बोलूयात आणि त्याचबरोबर इतर आणखीन गोष्टी तुमच्याकडे जाणून घेऊयात. मग या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करतो डॉक्टर धनंजय दातार यांच्याशी. जसं आपण मगाशी म्हणत आहोत की बिझनेस करताना नेहमी एक प्रॉफिट आपण किती करतो याच्यावरती लक्ष असलं पाहिजे. तसंच एक दूरदृष्टी सुद्धा असली पाहिजे. आज जर मराठी मुलांना बिझनेसमध्ये यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? सल्ला हे देईल की जे कधी पण तुम्हाला जेव्हा धंदा सुरू करायचा तर आधी पहिले तुम्ही ठरवा की बा मी काही झालं तरी हा धंदा सोडणार नाही. ओके, किती त्रास झाला तरी हा धंदा सोडणार हे पहिले मनात असलं पाहिजे. आणि मनामध्ये एक क्रूर भावना तुम्ही निर्माण करा की कुणीतरी मला चॅलेंज केलेलं आहे की मी हे करू, कोणी सांगितलं मला मी हे तू करू शकणार नाही, तो कधी आयुष्यामध्ये तो बिझनेसमॅन नाही बनू शकत रे, असं आपल्या मनामध्ये तुम्ही हे करा. आणि तो आपलं सांगा मी 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 हे करूनच दाखवणार. असं ज्यावेळी तुमच्यामध्ये राग असेल ना, तुमच्या मनामध्ये चिड असेल ना, तर तुम्हाला कितीही जरी त्रास आला तरी तुम्ही त्याच्यामध्ये मात करू शकाल आणि कितीही त्रास झाला तरी तो तुम्ही सहन करू शकाल. आणि माझं महत्त्वाचं एक लोकांना सांगायचं की रस्त्यावरती बूट पॉलिशचा धंदा करत चालेल पण पार्टनरशिपचा धंदा कधी करू नका. स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मेहनतीने पुढे या. उगाच ते पार्टनरशिपमध्ये चालतो आणि जर चांगला लागतो की मग त्यावेळी ते त्रास समस्या निर्माण होतात आणि परत वेगळं होतं आणि परत एकमेकापासून लांब होतं. आणि बिझनेस हा सुरू केला की लगेच फायदा मिळत नाही, त्याला 3 वर्ष सेटल व्हायला लागतात. आरामशीर घ्या, वेळ लागेल आणि सुरुवातीला पैसे मिळणार नाही, कामच काम करावं लागेल आणि 3 वर्षानंतर त्याचा फायदा दिसायला लागेल. आणि येणारे जे प्रॉब्लेम्स असतात ते हे नेहमीसाठी नसतात, ते का टेम्पररी वेळेसाठीच असतात आणि ते सुटतात. ते आणि सुटतात नसले तर त्याला सलटावे लागतात पण त्याला मॅनेज करता आला पाहिजे. कारण बिझनेस म्हणजेच हा प्रॉब्लेमॅटिक आहे. तर त्याच्यावरती थोडेसे काही दिवस थोडासा त्रास होतो आणि नंतर मला सहन होतं. आता एखाद्या गोष्टीवरतीचा माझा हात आहे, मी तर सारखं इथे मारत बसलो असलं की ही इथली बाजू जी आहे ती कडक होते. बरं, तसं आपलं ब्रेन पण तसंच, डोकं पण, आपली बुद्धी पण तशीच आहे की सारखं टेन्शन येऊन येऊन त्याला ती सवय लागते. काही त्याला म्हणतो काहीही फरक पडत नाही. आणि जिथपर्यंत त्याला रोज काम करताना काही थोडंसं त्याला टेन्शन जर नाही आलं ना त्याला काही करमत नाही. तर म्हणजे मोस्टली असं ते काय पळून जाऊ नका, म्हणजे असं म्हणेल मरेन पण धंदा सोडणार नाही अशी वृत्ती मनामध्ये ठेवा. की माझ्या आईने ज्यावेळी मी सुरुवातीला जेव्हा धंदा सुरू केला तर मला सुरुवातीला नुकसान झालं माझं. तर माझ्या आईने आपले दागिने विकून मला पैसे दिले. एवढंच की काय आपलं मंगळसूत्र सुद्धा त्यांनी विकलं आणि मला दिलं पैसे. आणि तुम्हाला माहीत नसेल की मी 3.5 वर्ष भारतामध्ये नाही आलो की मी जिथपर्यंत धंद्यामध्ये सक्सेस होत नाही तिथपर्यंत मी भारतामध्ये येणार नाही आणि आपल्या आईला आपलं तोंड दाखवणार नाही हे असं मनामध्ये ठरवलं. ती माझ्यामध्ये ती एक भावना होती, क्रूर भावना, जी त्याच्यासाठी मी जिद्द होती, त्याच्यामध्ये मी सक्सेस झालो. आणि ज्यावेळी आपला माल विकायचा आहे त्यावेळी चांगलं बोला आपल्याबद्दल. माझा प्रोडक्ट चांगला आहे, माझा हाय क्वालिटीचा माल आहे, माझा सेटअप मोठा आहे, मी खूप मोठा आहे असं करून विका. पण ज्यावेळी तुम्ही नॉर्मल लोकांना जाऊन भेटता त्यावेळी काही असं सांगू नका आपण कमी आहोत, आपला धंद्यामध्ये जास्त काही मिळत नाही आहे, प्रॉफिट मिळत नाही आहे, आपल्याला मिळतं ते आपल्या फॅमिलीसाठी आहे, एवढंच करून सांग. कारण काय उगाच जास्त सांगून दुसऱ्याच्या पोटात दुखा लागतो आणि तोच आपला शत्रू तयार होतो. आणि ज्यावेळी मनुष्य
बिझनेसमध्ये वाढत जातो त्यावेळी शत्रू हे वाढत जातात आणि शत्रुत्व वाढल्याने आपल्या बिझनेसला त्याच्या खूपच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि नंतर ते खूपच त्रासदायक होऊन बसतं. तर आपण कमी सांगा तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आहे, पण ज्यावेळी माल विकताना त्यावेळी त्याची व्हिजिबिलिटी जी आहे ती आली पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि ब्रँड हा एक महत्त्वाचा असतो. त्या ब्रँडला कधी खाली जाता कामा नये, तो ब्रँड वाढला पाहिजे. माणसाला ज्यावेळी विकत घेताना त्याच्यावरती एक कॉन्फिडन्स असला पाहिजे, नाही मी हा माल चांगलाच असणार, हे त्याला महत्त्वाचं आहे. नुसतं ॲडव्हर्टाइजमेंट करूनच हा ब्रँड बनत नाही. बरोबर. पण तो वापरल्यानंतर त्याचं सेल्समॅनशिप केल्यानंतर, तो हळूहळू विकल्यानंतर माउथ पब्लिसिटीने तोच महत्त्वाचा आहे. आणि पैसा आपण कमवल्यानंतर स्वतः अतिशहाणे समजू नका की मला खूप बुद्धी आली करून मी खूप मोठा बिझनेस करू शकतो. हे आपण तिथे चुकतो की बिझनेसमॅन असतो हा रोज शिकत असतो. बरोबर. म्हणजे काहीतरी त्याला नवीन शिकत असतो. तो कधी आपल्या कामगारांकडनं शिकतो, कधी आपल्या मॅनेजर लेवलच्या लोकांकडनं शिकतो, तर कधी तो गिरायकांपासून शिकतो. बिझनेसमॅन हा रोज शिकतो. मी आजही 32 वर्षाच्या धंद्यामध्ये, पण आजही मी शिकतोय आणि माझं शिक्षण अजून ह्याच्यामध्ये संपलं नाही. अभ्यास आणि शिक्षण केल्याने मनुष्य खूप हुशार होतो असं हे पण चालू नका. कारण कोणत्याही बिझनेसमॅनला कमी शिकल्याने तो अतिहुशार असं कधीच नाही. कारण मी पण गणितामध्ये एवढा नापास झालो, बरोबर, 5 वेळा नापास झालो आहे, तरी पण आजही माझं कॅल्क्युलेशनमध्ये माझं कॉन्फिडन्स नाही आहे, तर पण मी 2दा चेक करून बघतो. बरोबर. शेवटी कुठलाही व्यवसाय करताना अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जात असतो. खरं तर सर, एवढं मोठं तुमचं सगळं काम आहे ते एवढ्या कमी वेळात मांडणं खरंच खूप अवघड होतं, पण तुम्ही इतक्या सहजतेने आणि खूप चांगल्या रीतीने आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे सगळं पोहोचवलं, इथे येऊन चर्चा केली, त्यात आपले खूप खूप आभार. थँक्यू. या विशेष कार्यक्रमामध्ये इथे संपते. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.